कांदा लसूण विरहित चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य 2 मोठे चमचे डाळवं, 2 मोठे चमचे खवलेलं ओलं खोबरं, 1 हिरवी मिरची, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, पाणी. डाळवं, ओल्या नारळाचा चव, हिरवी मिरची, साखर आणि चवीपुरतं मीठ घालून हे मिश्रण आधी कोरडं आणि नंतर कोथिंबीर आणि पाणी घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. झाली आपली कांदा लसूण विरहित चटणी तयार. काकडीची कोशिंबीर करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 काकडी, अर्धा कप दही, हिरवी मिरची, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर. सालं काढून घेत काकडी किसून घ्यायची. आता दह्यात हिरवी मिरची, साखर, मीठ घालून हे मिश्रण एकत्र करून यात किसलेली काकडी, शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची. झाली आपली कांदा लसूण विरहित काकडीची कोशिंबीर तयार. सगळ्यात आधी चटणीपासून सुरुवात करूयात. चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे डाळवं. त्यामध्ये घालूयात ओल्या नारळाचा चव, त्यासोबत हिरवी मिरची, चवीपुरती साखर, साखर घालणं ऑप्शनल आहे, आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळे जिन्नस आहेत ना सुके सुकेच दळून घ्यायचे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता हे सुकं सुकं वाटून झालं की यामध्ये घालायची कोथिंबीर, काड्यांसकट कोथिंबीर घालायची, म्हणजे कोथिंबीरची चव छान उतरते. पाणी घालायचं, पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट तयार करायची. आणि तुम्ही बघू शकाल चटणी मस्त बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर सुकी चटणी हवी असेल तर पाण्याचा वापर कमी करा. आता आपण काकडीची कोशिंबीर कशी बनवायची ते बघूया. सगळ्यात आधी काकडी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची. व्यवस्थित सगळी सालं काढून झाली की किसणी घ्यायची आणि किसणीमध्ये काकडी छान किसून घ्यायची, व्यवस्थित किसून घ्यायची. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता. आता कोशिंबीर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दही घ्यायचं, त्यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची, चवीपुरती साखर, मीठ, आणि हे छान फेटून घ्यायचं. दह्याचं मिश्रण क्रीमी झालं पाहिजे. आता यामध्ये किसलेली काकडी घालायची, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि इथे आपली ही कोशिंबीर बनवून देखील तयार आहे.